लालबागचा राजा अजूनही गिरगाव चौपाटीवरच आहे। तब्बल 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे त्याचं विसर्जन होऊ शकलेलं नाही। याला कारण अर्थातच ठरलेलं आहे ते म्हणजे भरतीचं कारण पुढे करण्यात आलेलं होतं। गुजरातून खास बनवून आलेल्या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याचे प्रयत्न अनेक तासांनंतर सफल झाले, मात्र मूर्ती विसर्जनासाठी आता भरतीची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे साधारण रात्री 10:30 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाची सुरुवात होईल असं सांगण्यात आलेलं आहे। इथे पोचायच्या अगोदरच भरती आली होती। आम्ही एक प्रयत्न करून बघितला विसर्जन करण्याचा, परंतु तो प्रयत्न करत असताना लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे आम्ही तो प्रयत्न थांबवला आणि त्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने विसर्जन करतो की ओटीच्या वेळेला संपूर्णपणे लालबागचा राजा आमच्या रथावरून तो संपूर्णपणे तराफ्यावरती घेतो आणि हा तराफा मग या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला जातो आणि त्यावेळेला लालबागच्या राजाचं विसर्जन होतं। कारण लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। मी लालबागचा राजा मंडळाकडून उशिरा झालेल्या विसर्जनामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान लालबागच्या राजाचं विसर्जन नक्की का खोळंबलं आहे, कुठल्या कारणानं खोळंबलं आपण जाणून घेऊया। सकाळच्या वेळेस समुद्राला भरती सुरू झाली। मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। यंदा विसर्जनासाठी नवीन तराफा आणली, मात्र तराफ्याची उंची जास्त होती। उंची जास्त असल्यानं तराफ्यावर मूर्ती उचलून ठेवण्याची वेळ आली। भरतीच्या लाटांमुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात अडचणी आल्या। भरतीच्या वेळेस चौपाटीवर मूर्ती कमरेपर्यंत पाण्यात गेली होती। त्यानंतर संध्याकाळी ओहोटीनंतर पुन्हा विसर्जनाची तयारी सुरू झाली। दरम्यान लालबागच्या राजाचं दर्शन कधी आणि कसं होणार याबाबत मंडळाचे पदाधिकारी कांबळे यांनी काय नक्की म्हटलंय आपण पाहूया। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आपल्या सोबत आहेत। विसर्जनाची आता कशी तयारी असणार आहे, कशा पद्धतीने विसर्जन होईल आणि किती वेळ लागेल? नाही, आता संध्याकाळी भरतीची वेळ दिलेली आहे 10 ते 11च्या दरम्यान संपूर्ण विसर्जन प्रक्रियेमध्ये आपले बजवार पार्कमधील आमचे कोळी बांधव जे अनेक वर्ष परंपरेनुसार या लालबागच्या राजाचं विसर्जन करतात, ती सगळी कोळी बांधव आमच्या सोबत आहेत आणि साधारण आरती झाल्यानंतर रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान हा तराफा जो स्वयंचलित असा तराफा आहे, अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला, तो स्वयंचलित तराफा अरबी समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये जाईल आणि तिथे अगदी योग्यपणे पूर्ण अशी ती विसर्जन प्रक्रिया पार पडेल। पुन्हा एकदा आरती होणार आहे का? कारण संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र सध्या वाट पाहतो। ती आरती विसर्जनपूर्वीची जी मंडळाची प्रथा आहे, परंपरा आहे, त्यानुसार ती जेव्हा लालबागचा राजा समुद्रकिनारी विसर्जनासाठी येत असतो तेव्हा मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते ती आरती होत असते परंपरेनुसार। ती याही होईल आणि मग नंतर बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होईल। प्रत्येक वेळी सूर्योदयाला विसर्जन होतं, आज सूर्यास्ताला विसर्जन होतं, एक वेगळा प्रसंग या निमित्तानं पाहायला मिळाला। हो, तो वेगळा प्रसंग आहे निश्चित। ठीक आहे, दोन्ही ठिकाणी सूर्य तर आहेच, दोन्ही ठिकाणी या सूर्याचीच साक्ष आहे बाप्पाला, त्यामुळे ते विसर्जन अतिशय चांगल्या प्रकारे होईल। सूर्यनारायणाला साक्ष ठेवून सूर्य उगवण्याच्या वेळी म्हणजे उगवून झालेला असतो, आता काही वेळाने तो मावळेल, परंतु त्याही सूर्याला साक्ष ठेवून हा विसर्जन प्रक्रिया पार पडेल। पुढची बातमी आहे पुण्यातून। खरं तर पुणेकरांचा तोरा, या तोऱ्याची नेहमी चर्चा होत असते, मात्र याच तोऱ्यामुळे मिरवणुकीचा पुरता बोऱ्या वाजलेला पाहायला मिळाला। कारण पुण्यातली विसर्जन मिरवणूक ही संपता 32 तास गेलेले आहेत। गेल्या वर्षीचा 30 तासांचा विक्रम यावर्षी मोडीत निघाला असून यंदा तब्बल 32 तास या मिरवणुकीला लागले। त्यामुळे कमी वेळेत मिरवणूक पार पाडण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न पुन्हा निकामी ठरलेत का, तसंच पोलिसांचं सूक्ष्म नियोजनही फसलं का, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दोन मंडळांमधलं लांबलेलं अंतर आणि रेंगाळलेल्या मिरवणुका यामुळे पोलिसांचं वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळालं। यंदा पोलिसांनी काटेकोर नियोजनासाठी मानाच्या मंडळांना आणि काही प्रमुख मंडळांना वेळापत्रक ठरवून दिलं होतं। दरम्यान पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना कसा वेळ वाढत गेलेला आहे आपण तो पाहूया। 2005 साली 33 तास 20 मिनिटं इतके विसर्जन मिरवणूक चालली होती, तर 2016 ते 2019च्या दरम्यान 28 तास 15 मिनिटं इतकी पुण्यातली विसर्जन मिरवणूक ही सुरू होती।
तर 2020 ते 2021च्या दरम्यान कोरोनामुळे मिरवणूक होऊ शकली नव्हती. तर 2022 साली 31 तास लागले होते. तर 2024 साली 30 तास ही मिरवणूक सुरू राहिली आणि 2025 साली 32 तास या मिरवणुकीनं घेतले आणि आपला स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात या विसर्जन मिरवणुका पार पडत असताना या विसर्जन मिरवणुकीला गालबोट देखील लागला आणि 15 जणांचा मृत्यू झालाय. आपण पाहूया. पुण्याच्या चाकण परिसरात विविध घटनांमध्ये 4घांचा बुडून मृत्यू झाला. तर अमरावती जिल्ह्यात 3 घटनांमध्ये 3घांचा बुडून मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये 3घे वाहून गेले, ते अजूनही बेपत्ता आहेत. नांदेडच्या गाडेगावमध्ये आसना नदीत 3घे पडले, 1 वाचला, 2घांचा शोध सुरू आहे. मुंबईत ट्रॉलीला विजेचा धक्का लागला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी असल्याचं समजतंय. अकोल्यात रस्ता अपघातामध्ये एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला, 3घे जण गंभीर जखमी झालेत. तर जळगावमध्ये गिरणा नदीत 1 तरुण वाहून गेल्याची घटना घडली. तर नाशिकमध्ये 2 घटनांमध्ये 3घांचा बुडून मृत्यू झाला. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे राजकारणातून.